नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती. आता जाहिरातींचा पाऊस पडतोय पोर्टलवरती. कोणत्या जिल्ह्यातून किती जाहिराती येणार आहेत आपण या सिरीजच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि आजचा जिल्हा धुळे आहे. फटाफट सुरुवात करूया. धुळे जिल्ह्यातून सध्या कोणकोणत्या आस्थापना विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येणार आहेत, विथ इंटरव्ह्यूसाठी येणार आहेत आणि सध्याचं त्यांचं रोस्टरचं स्टेटस काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जवळपास सध्या आपण पाहतोय की 61 संस्था आहेत त्या पोर्टलवरती अप्रूव्ड झालेल्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही तो युडायस नंबर पाहणार आहात आणि संस्थेचं नाव सुद्धा पाहणार आहात. सचिन पाटील सर धुळेचे यांचं खूप मोठं सहकार्य लावलं. यांनी आपल्याकडे भरपूर संस्थांची नावं दिली होती. तशी आपण दादा भुसेंकडे कंप्लेंट सुद्धा केली होती. त्याच्यातल्या बऱ्याच संस्था आज याची डोळा दिसतात. त्यामुळे सर तुमचे सुद्धा धन्यवाद. कारण खारीचा वाटा सुद्धा तुम्ही आमच्या या लढाईमध्ये उचलला होता आणि आज या संस्था आपण पोर्टलवरती पाहत आहोत. चला आता उशीर न करता सुरुवात करूया. आपण इथं 1 नंबर पासून पाहतोय. जस्ट तुम्ही युडायस नंबर पाहायचा आहे आणि संस्थेचं नाव पाहायचं आहे. डिस्ट्रिक्ट आहे, एज्युकेशन लेवल सेकंडरीची आहे, मीडियम मराठी मीडियमचे आहेत, रोस्टर स्टेटस आहे ते अप्रूव्ड आहे. म्हणजे त्यामुळे तिकडून तर काही गोंधळ नाहीये. रोस्टर तपासणीमध्ये काही सुद्धा गोंधळ नाही. आय मीन टू से इंटरव्ह्यू टाईप फिट इंटरव्ह्यूसाठी येत आहेत आणि सब्जेक्ट ॲडव्हर्टिजमेंट स्टेटस फॉरवर्ड केलेला आहे. एकदा रिमार्क इथं जर अप्रूव्ह झाला पोर्टल करून त्या याच्या सुद्धा जाहिराती सर्व पूर्ण न्यूजपेपरमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला धुळ्यात जॉब करायचा असेल किंवा तुम्ही धुळ्यातून व्हिडिओ पाहत असाल तर मी शिक्षक होणार धुळे असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि याच पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला पोर्टलवरती जागांचा पाऊस पडताना तुम्हाला दिसतोय. मित्रमैत्रिणी, या ज्या संस्था आहेत त्या संस्था बऱ्यापैकी धुळ्यातल्या संस्था आहेत त्या अप्रूव्ड झालेल्या आहेत आणि त्या विथ इंटरव्ह्यूसाठी आहेत. जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर प्ले स्टोअरमध्ये ए प्लस गुड ॲप डाउनलोड करा. न्यूज हायलाईटमध्ये सुद्धा तुम्हाला ही पीडीएफ पाहायला मिळेल. आणि तुम्ही ही संस्थेबद्दल माहिती कशी काढायची आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते की तुम्ही गुगलला जायचं आहे, युडायस नंबर टाकायचा आहे, संस्थेचा ॲड्रेस कोणता आहे आणि ही जरी एक संस्थेचं नाव असलं तरी याच्या भरपूर मोठ्या प्रमाणात शाखा आहेत आणि तेवढ्या जागा पोर्टलवरती आलेल्या दिसतील. सध्या यांचं जे स्टेटस आहे अप्रूव्डच आहे आणि फॉरवर्डेड केलेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही या संस्थांची नावं सुद्धा पाहताय. एकदा तुम्हाला पर्सनल अभ्यासासाठी किंवा प्राधान्यक्रम देत असताना कसा करायचा, कसा द्यायचा, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला सुद्धा अभ्यास करायला हवाच आणि तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये शिक्षक व्हायचं तर प्ले स्टोअरमध्ये प्लस गुड ॲप डाउनलोड करा. आज जॉईन करा टीचर्स हेल्पलाईन. तुमच्या शिक्षक भरतीच्या प्रवासामध्ये सोबत आहोत आपण. वैयक्तिक गायडन्स, प्राधान्यक्रम कसा द्यायचा, कोणता द्यायचा, संस्थेची सध्या परिस्थिती काय आहे, सगळं तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करताना तिथे सांगितलं जाणार आहे. सध्या आपण पाहतो की काही संस्था नॉट एंटर्ड आहेत, म्हणजे त्यांचे अप्रूव्ड तर झालेले आहेत मावकाकडून, परंतु त्यांनी पोर्टलवरती अजून एंट्री केलेली नाहीये. त्याच्या संदर्भातल्या काही संस्था आहेत. काही संस्था विथसाठी आलेल्या जरी असल्या, विथ इंटरव्ह्यू राऊंडचा तुम्हाला सिनारिओ माहितीच आहे ना. सध्या तुमच्या हातामध्ये 15 मार्क्स आहेत, संस्थेच्या हातामध्ये फक्त 10 मार्क्स आहेत आणि 75 मार्क्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी ज्या टेटमध्ये मिळालेलं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला 3 संस्था येणार आहेत आणि संस्थेला 3 मधून 1 उमेदवार घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे तुमचा जर विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये जर राऊंड लागलं ना तर तुमची बल्ले असणार आहे. हेही लक्षात ठेवा. जरी विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये टेबल खालून टेबलवरून बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही ऐकत असला तरी सुद्धा थोडं पॉझिटिव्ह राहा. बऱ्याच अशा संस्था आहेत, स्पेशली धुळे आणि स्पेशली मुंबई, स्पेशली इन पुणे, नाशिक, इवन द कोल्हापूर अँड सातारा ऑल्सो, बऱ्याच संस्था आहेत त्या सध्या कोणताही एकही रुपये घेत नाहीत. क्वालिटी मॅटर करतात, तेही तुमच्या येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल. इथं जागा सुद्धा भरपूर येणार आहेत, परंतु सध्या जो नॉट एंटर आहे 10 जूनपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. मुदतवाढ मिळेल आणि अशा संस्था तुम्हाला पोर्टलवरती अपलोड झालेल्या दिसतील. परंतु या संस्थेमध्ये ज्या शाखा आहेत त्या पूर्ण जिल्ह्यावर पसरलेल्या असतात. काही शाखा असतात त्या दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा असतात. त्यामुळे पहिल्यांदा युडायस नंबर गुगलमध्ये टाकायचा आहे, त्याचा ॲड्रेस घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही संस्थेशी कोणताही पर्सनल कॉन्टॅक्ट करायचा नाहीये. वास्तविक पाहता तुम्हाला त्याच्या संदर्भाच्या लवकरच पोर्टलवरती गाईडलाईन भेटणार आहे. तुम्हाला प्राधान्यक्रम सुद्धा अवेलेबल होणार आहे, तेव्हा तर तुम्हाला या सर्व गाईडलाईन दिसतीलच. परंतु सर्वप्रथम ह्या ज्या जागा आलेल्या आहेत पोर्टलवरती वेगवेगळ्या संस्थांच्या त्या विथ इंटरव्ह्यूसाठी आहेत. त्याच्यामध्ये स्वामीची एक जागा आलेली आहे आणि रयतच्या जागा आलेल्या आहेत, त्या मात्र विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आहेत. रयतच्या जवळपास 550+ जागा आहेत पोर्टलवरती विदाऊट इंटरव्ह्यूसाठी अपलोड झालेल्या आहेत. सोबत स्वामी संस्था कोल्हापूर यांच्या सुद्धा जागा जवळपास 450च्या घरामध्ये जागा आहेत, त्या सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी माध्यमिकसाठी अपलोड झालेल्या आहेत. आणि नाशिकच्या जसं आपण तुम्हाला
विद्याप्रसारक मंडळाचं जे तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या विदाऊटला न एका वीकला जागा येणार आहेत असं सध्याचं सिनारी आहे. याच्या संदर्भातली पुढची माहिती सुद्धा तुम्हाला अशाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळणार आहे. फक्त एकच आहे, ज्यांना शिक्षक व्हायचं याच भरतीमध्ये त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. लवकरच आपण तुमच्या जिल्ह्याची माहिती घेतोय. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती पाहिजे त्याची सुद्धा माहिती तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये देतच चला. 10 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे आणि त्या काळामध्ये आता जाहिरातीचा अक्षरशः पाऊस पडणार आहे आणि भूतन भविष्यातील पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात पोर्टल भरती मोठ्या पदांची होणार आहे. कारण खाजगी संस्था पोर्टल वरती यायलाच हव्यात, द्यायलाच हव्यात. श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो. ते केवळ तुमच्यामुळे यश येते, ते केवळ तुमच्यामुळे. कारण आम्ही जरी करत असलो तर त्याची लाभार्थी कोणी तर आहे याचा आनंद नक्कीच आहे. मी ॲडव्होकेट बालकृष्ण अशी तुमच्यापर्यंत माहिती येणाऱ्या काळामध्ये घेऊन येणार आहे. स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जीवलगांना नक्की पोस्ट